गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. भाऊ काय सांगणार, उद्या नगर परिषदांचा निकाल आहे. संपूर्ण राज्याला उत्सुकता लागलेली आहे, कारण यंदा ज्या होत्या सत्तेविरुद्ध सत्तेत पक्ष पाहायला मिळाले. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना बऱ्याच ठिकाणी होता. काय वाटतं भाऊ तुम्हाला, किती विश्वास वाटतो त्याचा? नाही, आम्ही आमच्या परीने जे प्रयत्न करायला पाहिजे ते केलेले. पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, उमेदवार त्यांच्या कामाच्या भरोश्यावर ते पण उभे राहिलेले आणि संघटन त्यांच्या मागे असल्यामुळे आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. जळगाव जिल्ह्याचं काय असेल भूमिका? जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला पाचोरा असेल, भडगाव असेल, मुक्ताईनगर असेल, धरणगाव असेल, नशिराबाद असेल किंवा चोपडा असेल, या ठिकाणी आम्हाला यश मिळेल असं आम्हाला वाटतंय. भाऊ, मुंबई महापालिकेसाठी पण जे आहे तिकडे ठाकरे बंधूंची युती झालेली आहे. आपलं भाजप शिवसेनेची युतीचं तिथे चाललंय, बोलणं चाललंय. मात्र समसमान जागा संदर्भातली बोलणी चालू आहे. काय वाटतं भाऊ, ठाकरे बंधूंचं आपल्या भाजप शिवसेनेच्या युतीला आव्हान असेल का? हे बघा, आता पहिले शिवसेना भाजपची युती जी होती ठाकरेजींची, या युतीच्या व्यतिरिक्त जी आमची युती आहे शिंदे साहेब आणि भाजपची, ती युती झाल्यानंतर हा गोष्टीचा उलगडा होईल. आणि मला तरी असं वाटतं की प्रथमतः आमच्या जागा कशा वाटप होतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि दोघं जर एकत्र राहिले, भाजप आणि शिंदे गट शिवसेना, तर मला तरी वाटतं की आम्ही मजबूतीने त्या ठिकाणी निवडून येऊ. आतापर्यंत ही महापालिका भाऊ शिवसेना एकत्र असताना शिवसेनेच्या ताब्यात राहिलेली आहे. मात्र यंदा शिवसेनेचे दोन गट आहे. कोणत्या शिवसेनेच्या बाजूने निकाल जाईल मुंबई महापालिकेचा, काय वाटतं? कारण ठाकरे बंधू आमच्या शिवसेनेच्या बाजूने. हो, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट जिथे जिथे शक्य आहे तिथे भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणार आहे. मात्र तिथे शक्य नाहीये तिथे ते शरद पवारांसोबत किंवा इतर पक्षांसोबत आघाडी करण्याचे संकेत देतात. तो त्यांचा विषय आहे. राज ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरू केली. मुंबईमध्ये प्रत्येक शाखेला भेटी देत आहेत ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. हा त्यांचं कामच आहे ना बाबा, शेवटी ते नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाकरता फिरणं हे त्यांचं कामच आहे. लालबाग परळ, दादर, माई, भायखळा, वरळी भागामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्या समसमान जागा लढणार आहे मुंबईमध्ये. त्या कमिटीत मी नसल्यामुळे मी बोलणं उचित होणार नाही. शेवटी तिथे उदय सामंतजी आणि आमचे आमदार प्रकाश सुर्वे हे कमिटीमध्ये आहे, त्यामुळे ते निर्णय घेतील. सामन्यामधून आज एकनाथ शिंदेवर पुन्हा टीका करण्यात आली आहे. सामना त्याच्यावरच चालतोय, शिंदेवरच. एकनाथ शिंदेनी भ्रष्टाचाराच्या पैशाचं राजकारण करतायत. ठीक आहे, एकनाथ शिंदेवरच सामना चालतोय, नाही तर सामना वाचतो कोण? चला.